मैत्रिणीनो, कशा आहात? बऱ्या आहेत ना? हो, मी पण बरी आणि मी मजेत आहेत. आयुष्य हे एकदाचेच आहे. अरे बापरे, कोणाचा डायलॉग आहे? आयुष्य हे एकदाच आहे, तर मन मारून नाही, मन भरून जगा. जसं ती चोट्टी जगते. कोण चोट्टी? समजूनच जावा, चोट्टी. ती चोट्टी काय करते माहिती आहे का? ती ग्रुप बनवते आणि नाही ग्रुपमध्ये सांगते, तू माझ्याशी भांड, तिच्याशी भांडते, मी तशी भांड, मी तुझी, आणि आपण फेमस हो. असंच एक प्रकरण मध्ये झालं होतं. म्हटलं एका बाईने म्हटलं की ना, मी माझे पैसे घेतले म्हणे तिने, एक फ्रीज घ्यायची एवढा पैसा आला. लोकांनी म्हटलं नाही नाही, तुला ती पैसे देणारच नाही. मला पण वाटलं, कारण मला पण असं चुना लावला होता या बाईने, बरोबर आहे की नाही. तर मला वाटलं होतं की ही बाई आहे ना खोटारडी, तिला पैसे देणारच नाही. स्लो करेल. तर मला वाटलं ती देणारच नाही. मग शेवटी काय, शेवटी या लोकांचं खोटं बिळकीच आलं. पैसे दिलेच नव्हते हो, सगळं नाटकं होती, नाटकं. पैशाचं देवाणघेवाण काय झालेलंच नाही. दाखवलं का प्रूफ यूट्यूबमध्ये कोणाला तिने माझ्याकडे पैसे घेतले? असंच ही जी बाई आहे ना, ही जी मैत्रीण, ठीक आहे ना, ही आहे ना, आज मी तिची एक थोडी छोटीशी लाईव्ह असं, मैत्रीण हे लोक आहे ना सगळे काय म्हणतात, साखळी आहे, साखळी. तर ही जी मैत्रीण जी आहे ना, हिचं ह्या बाईचा नंबर त्या दिवशी हिने यूट्यूबमध्ये टाकला होता. तर मला वाटलं तर बिचारी ह्या बाईला मी फोन करेन. आणि शेवटी मजा बघा तुम्ही. हा व्हिडिओ मी परवाशीच करून ठेवला होता, पण माझ्या मोबाईलमध्ये ना काय म्हणतात ते जागा उरली नव्हती, तो फोन तिथेच थांबला. बाबू बाबू स्लो. तर माझा तो व्हिडिओ तिथेच थांबला. पण मला ना आज बोलावंसं वाटतं, या लोकांचं जे खोटेपणा ना समोर यायलाच पाहिजे. तर ही जी मैत्रीण आहे, मध्ये काही लोकांना म्हणत होती ना की हिने माझ्याकडे पैसे घेतले, तर या खोटारड्या बाईने ना मला फोन केला होता. केव्हा? जेव्हा जाऊ बिझनेससाठी या खोटारडे या लफंगेबाईला मी म्हणजे फोन केला होता. आणि तेव्हा मैत्रीणसुद्धा होती माझी. आपण बोलत होतो, अरे त्या माधुरी पाटीलच्या विषयी काय काय म्हणजे हे करायला. रात्री रात्री 3 वाजता फोन करायची. जेव्हा टिकटॉक होतं ना, तेव्हा ही बाई मला रात्री रात्री फोन करायची, कारण माधुरी पाटीलनीला ब्लॉक केलं होतं. आणि तर मला ती रात्री रात्री, माझं तेव्हा बाळ आहे ना, आता 11 वर्षाचं असेल, पण तेव्हा एकदम लहान होतं, तरीही मी रात्री 3-3 वाजेपर्यंत हिला जागायची. आणि आपल्याला माहीत नव्हतं हे काय आहे यांचं, म्हणजे जे आहे आपल्याला माहीत नव्हतं. मग मी माधुरी पाटील विषयी तिला सांगत होती की असं असं बोलली ती, असं असं बोलली म्हणून. ठीक आहे ना. ही एवढी खोटारडी बाई आहे. या बाईने माझ्याकडे म्हणजे पैसे पण घेतले आणि त्याच्यानंतर माझ्याकडे बिझनेसचा प्लॅन पण शिकून घेतला माझ्याकडून. म्हणजे माझं जे यूट्यूबवर व्हिडिओ टाकणार होती तो टाकला, तो अर्धवट टाकला तिने. कारण मला बोलली होती मी छानपैकी बॅनर बिनवर बनवेन, आणि ज्या दिवशी सांगितलं त्या दिवशी बनवलाच नाही, दुसऱ्या दिवशी बनवला. आणि ताबडतोब आहे ना स्वतःचं जे मी व्हिडिओ बनवला होता तो डिलीट केला की काय केला, आणि तो मी सेव्ह केला होता. तो मी सेव्ह करून माझ्या इंस्टाग्रामवर टाकला होता. तर ही खोटारडी बाई म्हणते लोक आहे ना व्हिडिओ चोरतात. अगं चोट्टे, तुला पैसे दिले होते ना मी, चोट्टे, तू माझं काम केलं का गं चोट्टे? लोकांना असं चुना लावायला जा, तुझं कधीही चांगलं नाही होणार. माझी तर हाय आहे तुला, एवढी हाय आहे ना, तू म्हणजे हेच नाही करू शकत. माझ्या मेहनतीचा पैसा खाल्ला, तुला तो जिरणार नाही, कसा तरी तो निघणारच. खोटं ही जी मैत्रीण आहे ना, हे लोक सगळे खोटारटे आहेत बरं का. तर ह्या बाईचा नंबर जो होता ना, तो मी या चोट्टीच्या नाव फ्रेंड म्हणून असं मी सेव्ह केला होता. त्या चोट्टीचं नाव तुम्हाला माहिती आहे. जेव्हा ह्या बाईला मी फोन करायला गेली तर तिथे नाव आलं, हां, या चोट्टीची मैत्रीण म्हणून. ठीक आहे ना. तेव्हा मला क्लिक झालं, चायला हे तेव्हापासूनच्या मैत्रिणी आहेत टिकटॉकचे. जे मला जेव्हा हे केलं होतं ना या चोट्टेने प्रमोशन, खोटेपणाचा हिचा ग्रुप होता ना, तर ह्या ग्रुपच्या बायकांनी मला फोन केला होता हिच्या. आणि आहे ना मला म्हणजे एकतर बाई बोलली की मला ना उधारीमध्ये, तुझं बाप आहे का गं तो मला साडी देणारा, तुझं कसं सासरा आहे तुझा की मला फ्री देणार आणि मी तुला उधारी देऊ? चोट्टे. आणि तुझी मैत्रीणसुद्धा, तिने पण मला फोन केला होता, कारण तिचा नाव मी सेव्ह केलेला आहे. तुझं नाव आणि तुझी मैत्रीण म्हणून मी सेव्ह केलेलं आहे, कारण तुझ्या मार्फत लोक आली होती ना.
मग तुझी फ्रेंड असं म्हणून मी सेव्ह केलं होतं. का सेव्ह केलं होतं? कारण माझं सांगितलं होतं मी, माझे जसे साडे जातील, माझं जेवढं चांगलं होईल तसं तुला पण मी असं गिफ्ट किंवा पैसे असं मी देईन असं सांगितलं होतं. जेव्हा आमचं जे बोलणं झालं होतं तर तिने बोलली होती एकदाचेच पैसे द्यायचे, गडी-गडी नाही द्यायचे. पण मी तिला स्वतः सांगितलं होतं, की जर मला चांगलं झालं, तर माझं बिझनेस ग्रो झाला, तर तुला मी काहीतरी देत राहील. कारण उपकार आहे ना कधी विसरायचे नसतात आणि ही अशी हे लोकं फालतू लोकं ना असेच उपकार विसरतात. त्या ह्याच्यात राहायची ती ते झोपडपट्टीमध्ये राहायची. झोपडपट्टी काय ते चाळीच्या तिथे एकच संडास होतं. लोकांचा पैसा खाऊन, खाऊन, खाऊन प्रॉपर्टी केली. प्रॉपर्टी केल्यामुळे मला वाईट नाही, मला आनंदच आहे. पण लोकांचा बददुवा कुठे जाणार? तो कोण तो कारवाला होता तो नाही, तो चोट्टा तो नाही. दुसरा तो मराठी बारीक जे ॲक्टिंग करायचा त्याच्याकडे सुद्धा हिने 50,000 विचारले होते माहिती आहे का? तो विचारा त्याचा तो एकदा मलाच माझ्याकडेच नव्हते पैसे आणि मला फोन केला होता त्याने. म्हटलं नाही मला देता नाही ना. त्याचं नाव काहीतरी किरण होतं, किरण. माहिती आहे का? तो टॅक्सी ड्रायव्हर. टॅक्सी नाही तो कार, तो स्वतःची कार होती त्याची आणि तो त्याचं भाड्याला जायचा तो. आणि ही आहे ना त्याच्याकडे पैसे मागितले होते. मला 50,000 रुपये देते का? तर त्याने मला फोन केला होता. तो बघा TikTokमध्ये ही जी ॲक्टिंग करायचा. तर त्याला तो पुष्कळ फेमस झाला होता. ही त्याला पैसे मागत होती. मला पैसे दे, पैसे दे. त्याने मला फोन केला, ताई असं-असं तिला मी पैसे देऊ का? म्हटलं नको, अजिबात देऊ नको. माझे पैसे घेतलेत त्या खोटारडे निच्चडबाईने आणि माझे पैसे दिले नाहीत. खरं म्हणते मी, कधी तू आयुष्यात कितीही पुढे जा, पण तृप्ती असणार नाही हा माझा ना तळतळाट आहे तो. एकदम म्हणजे असं शेवट असं होईल की लोकं तुला बघून थुकतील. माझ्या मनामधून बद्दू आहे तुला सगळ्यांसाठी, तुझ्या फॅमिलीसाठी. कारण तू मला फसवलं. बिझनेसच्या नावावर लोकांनाही फसवते बाई. जो मसाला करतोय ना त्या मसाल्यामध्ये पण घाण असेल बघून विचार करून घ्या. आणि जर जो मसाला येतो ना तो पहिलं चेक करा बरोबर आहे का म्हणून. तुझ्याकडे बिझनेसचं लायसन्स आहे का? बिझनेस करते हां तू. तुझ्याकडे परवाची एक माणसाने कितीतरी 1,00,000ची ऑर्डर दिली. 1,00,000ची ऑर्डर देताना टॅक्स भरते का गं? पाठवू का तुला तो व्हिडिओ? जे जे टॅक्स म्हणजे हे करतात त्यांना पाठवू का? बरोबर तुझी काढतील ते लोक. असं छोट्याशा घरात राहायचं, छपराच्या घरामध्ये राहायचं. BPL कार्डवर भरपूर यूट्यूबचा पैसा येतो. मास दाखवते, पिझ्झा बर्गर खाते. अगं तो स्क्रीनशॉट आहे ते रेड कलरचा औषध तू आणि तो पोरगा पित होता ना घरात. तर ते काय आहे मला माहिती आहे. लाल सराब. आहे माझ्याकडे ते स्क्रीनशॉट. बरं आहे का? समजली का निच्चडबाई? कधीही तुझं चांगलं नाही होणार. तू केवढं हे कर, पण तुझी तर परत एंट्री हाय इकडेच. त्याच्यामुळे त्या पोराला समजलेलं आहे खोटारडी आहे म्हणून. अशा खोटारड्या व्हायला कधीच चांगलं नाही व्हायला पाहिजे. लोकांचा पैसा घेऊन बद्दुवा घेते ही बाई, खोटारडी बाई. काय आरामाची जिंदगी आणि खायचं प्यायचं मजेत राहायचं. वाव. तर चला मी झालं माझं टाईम 10:20 झाले. चला व्हिडिओ बंद करते. बाय 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 बाय.